Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे राज्याचे ज्येष्ठ मंत्री सतीश अण्णा जारकिहोळी, दुसरे मंत्रिमंडळाचे सदस्य श्री जी सुधाकर यांनी अतिशय आग्रहानं आज या ठिकाणी मला उपस्थित राहायला पाहिलं की आमचे सहकार रत्न उत्तमण्णा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले कर्नाटकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीयुत इनामदार आज या ठिकाणी उपस्थित असलेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, अशोक कुमार असोदे या ठिकाणी उपस्थित असलेले बाकीचे सगळे सहकारी ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष जोशी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू भगिनींनो, देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि भारताचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ही निवडणूक ज्याच्याकडे जगाचं लक्ष आहे. 10 दिवसांपूर्वी माझ्या भागामध्ये एका सभेला मी गेलो आणि गेल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये एक ग्रस्त उभे होते. ते काही माहितीचे नव्हते. चौकशी केली की कोण ग्रस्त आहेत. त्यांची विचारणा केल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं ते अमेरिकेचं महत्त्वाचं शहर न्यूयॉर्क, त्या न्यूयॉर्कवरून आलेले आहेत. त्यांना मी विचारलं की न्यूयॉर्कवरून आलात, निवडणुकीची माहिती घेण्यासाठी आम्हाला आश्चर्य वाटतं. त्यांनी उत्तर दिलं की भारताच्या या निवडणुकीकडे जगाचं लक्ष आहे आणि म्हणून आमच्या वर्तमानपत्रांनी मुद्दाम आम्हाला ही निवडणूक कव्हर करायला या ठिकाणी पाठवलं. आज ही स्थिती का झाली? भारत हा देश लोकशाहीचा देश आहे. स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य मिळण्यासाठी या देशामध्ये अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ घालवला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या पद्धतीने चालवायचा हा निकाल काँग्रेसच्या नेतृत्वाने केला. आपले आजूबाजूचे देश बघितले. पाकिस्तानमध्ये कधी लोकशाही असते, कधी लष्कराची हुकुमशाही असते. श्रीलंकेमध्ये लोकशाही होती, मध्यंतरी त्या ठिकाणी हुकुमशाहीसुद्धा होती. बांगलादेशमध्ये लोकशाही आहे. एक काळ असा होता की तिथे लष्कराचं राज्य होतं. पण भारत हा मात्र देश असा आहे की इथं फक्त लोकांचं राज्य होतं, लोकशाही होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण जवाहरलाल नेहरू असोत, नंतरच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्री असोत, इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, या सगळ्या नेतृत्वांनी सामान्य माणसाचा अधिकार आणि हा देश चालवायला लोकशाहीची पद्धती या गोष्टीच्याबद्दल कधी तडजोड केली नाही आणि त्यामुळं हा देश लोकशाहीच्या मार्गाने गेला. आणि त्या लोकशाहीची परीक्षा या निवडणुकीमध्ये आज युतीला या देशाची सूत्र नरेंद्र मोदींच्या हातात आहे. नरेंद्र मोदी तुमच्या राज्यात येऊन गेले असतील, शेजारच्या राज्यात येऊन गेले असतील, ठिकठिकाणी जात आहे. एकूण 2014ला पहिल्यांदा
नरेंद्र मोदी सत्तेवर आलेले होते. आज आमची आणि त्यांचा व्यक्तिगत काही मतभेद नाही, पण 2014ला निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर येताना त्यांनी अनेक आश्वासनं दिली, अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्याची एकही गोष्ट खुली केली नाही. एकच तुम्हाला उदाहरण देतो की साहजिक गोष्ट आहे की आज 2014मध्ये मोदी साहेब निवडणुकीला कर्नाटकात आले, महाराष्ट्रात आले, अन्य राज्यात आले आणि त्यांनी काँग्रेसवर टीका केली की पेट्रोल भाव हे या देशामध्ये काँग्रेसने वाढवले. 2014मध्ये पेट्रोलचा दर लिटरला 71 रुपये होता. मोदींनी सांगितलं आम्हाला लोकांच्या हातात सत्ता मिळाल्यानंतर 50 दिवसाच्या आत आम्ही पेट्रोलचे भाव कमी करू. आज ही घोषणा करून 3650 दिवस झाले. 3650 दिवस झाल्यानंतर जो पेट्रोल 71 रुपयाला होतं ते आज 100च्या पुढे गेलं, 106च्या पुढे गेलं. पहिलं आश्वासन त्यांनी दिलेलं पाळलं नाही. आज या ठिकाणी महिलांची संख्या मोठी आहे. घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, स्वयंपाक करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे. घरगुती गॅस हा दिवसेंदिवस त्याचा प्रसार होतो आहे. 2014 साली घरगुती गॅसचा दर सिलेंडरला 410 रुपये आणि आज कर्नाटकाच्या बाहेर गेल्याच्यानंतर तोच भाव 1160 आहे. तिसरं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि तरुण माणसांना नोकरी देऊ. त्यावेळेला त्यांचं आश्वासन असं होतं की दरवर्षी 2 कोटी मुलांना आम्ही नोकरी देणार आहोत. आज काय स्थिती आहे? जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची संस्था आहे आणि ती बेकारीचा अभ्यास करते. या संस्थेनं हल्ली अहवाल प्रसिद्ध केला आणि तो अहवाल असं सांगतो की भारतामध्ये 100 मुलांच्यापैकी 87 मुलांना नोकरी नाही आणि त्यामुळं आज ते नोकरीच्यासाठी वणवण हिंडत आहेत. आणि ही तरुणांची शक्ती आज घालवण्याच्याबद्दलचा निर्णय या लोकांनी केलेला आहे. मग करतात काय? सत्ता कुणासाठी वापरतात? सत्ता या देशाला एका वेगळ्या रस्त्यानं नेण्याचा प्रयत्न मोदी साहेबांचा झालेला आहे. आमची तक्रार ही आहे की हे लोकशाहीच्या माध्यमानं सरकार चालतं, पण मोदी लोकशाही संकटात येईल अशा प्रकारची पावले टाकतात. 2च उदाहरणं तुम्हाला देतो. झारखंड नावाचं राज्य, रांची म्हणून त्याची राजधानी आहे. राज्य आदिवासींचं आहे. त्या आदिवासींच्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी केंद्र सरकारवर काही टीका केली. आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून संघर्षाची भाषा केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेले, जेलमध्ये टाकलेले, राज्याच्या मुख्यमंत्र्याला. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. आज दिल्लीमध्ये जगाचे लोक येतात. गेल्या 2-3 निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आप नावाच्या पक्षाला लोकांनी सत्ता दिली आणि त्या पक्षाचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल आहे. हे अरविंद केजरीवाल लोकांच्यासाठी अनेक चांगले उपक्रम करतात. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेकांना चांगल्या सवलती दिल्या. त्यांनी आरोग्याच्या सुविधा देण्याच्यासाठी अतिशय उत्तम काम केलं. अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यांनी एकदा मोदी सरकारवर टीका केली, त्यांची धोरणं योग्य नाहीत म्हणून सांगितलं. त्याचा परिणाम आज तो दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचं पाप
आज भाजपच्या सरकारने केलं. हीच ग्रोथ पंजाबमध्ये आहे, हीच ग्रोथ महाराष्ट्रामध्ये केली, हीच ग्रोथ पश्चिम बंगालमध्ये केली. याचा अर्थ हा आहे की सत्तेचा गैरवापर करणं, याचा अर्थ निवड गैरवापर नाही, तर हळूहळू हुकुमशाहीच्या बाजूनं हा देश न्यायचा प्रयत्न आज या देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी करतात. आणि सगळीकडे सांगतात मोदींची गॅरंटी. कसलीही गॅरंटी? मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकायची ही मोदींची गॅरंटी आहे. सामान्य माणसाला संकटात राहायचं ही मोदींची गॅरंटी आहे. आज मोदी साहेब या संबंधीची भाषा बोलतात आणि त्यांच्या हातात पुन्हा देशाचा कारभार केला तर आपण सगळेजण संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी आहेत. स्त्रियांचा सन्मान नाही, शेतकऱ्याचा सन्मान नाही. आज शेतीमालाच्या किमती हा एक महत्त्वाचा प्रश्न झाला. या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतात आणि त्या आत्महत्याचं कारण त्याच्या घामाची किंमत त्याला मिळत नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीमालाची किंमत मिळत नाही आणि त्यासाठी आज तो मोदींच्या नाराज आहे. पण मोदी या सगळ्याकडे झुंकून बघायला तयार नाही. याउलट काँग्रेसच्या हातामध्ये अलीकडच्या काळामध्ये 2 राज्य आली की त्या 2 राज्यामध्ये कर्नाटकचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. आणि कर्नाटक सरकारने जे काही निकाल घेतले ते निकाल अत्यंत महत्त्वाचे निकाल आहेत. मी सतीजी त्यांचे सहकारी आणि राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सर्व देशाला एक नवीन रस्ता दाखवला. कर्नाटक एक असं शहर आहे की या ठिकाणी ज्याला नोकरी नाही आणि ग्रॅज्युएट आहे त्याला 3,000 रुपये महिन्याने द्यायचा निकाल घेतला. कुटुंबाप्रमुख जी महिला आहे तिला 2,000 रुपये महिन्याला द्यायचा निकाल घेतला. याशिवाय तुम्हा सगळ्यांना मोफत बसचा प्रवास हे धोरण दिलं. 200 युनिटपर्यंत वीज माफी हा निर्णय या ठिकाणी घेतला. शेजारचं राज्य तेलंगणा, काँग्रेसचं राज्य या ठिकाणी आलं. तेलंगणामध्ये शेतकऱ्याला दरवर्षी 15,000 रुपयाची मदत होते आणि 18 वर्षाच्या वरील महिलांना 2500 रुपये दिले जातात. महिलांच्यासाठी मोफत बस प्रवास दिला जातो आणि गॅस सिलेंडर 500 रुपयामध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांना 400 रुपयाची पेन्शन. काँग्रेसच्या हातात राज्य गेल्याच्या नंतर लोकांच्या हिताचे हे निर्णय घेतले, राबवले, नुसती घोषणा केली नाही. मोदींच्या राजवटीमध्ये एकही निर्णय राबवला जात नाही, भाषणं केली जातात, विरोधकांच्या टीका टिप्पणी केली जाते. ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्यासाठी जाल तुम्ही त्यावेळेला मतदान केंद्रावर 15 जो हात आहे त्याच्यावर आपल्या मताचं वचन द्यावा. आणि कर्नाटक तेलंगणाने ज्या प्रकारचं उत्तम काम केलं तसंच काम महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये अन्य राज्यांच्यामध्ये करण्याची स्थिती निर्माण करायला भाजपला दूर करा एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.